फल असे चित ते चंचल दिसे, त्यासी करू निर्विकारू, रूप तयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु, रूप तयाचे आम्ही स्मरू. कर्म करोनी कर्मातीत, देही असोनी देहातीत, ज्ञान पिऊनी ध्यान धरू, रूप तयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु, रूप तयाचे आम्ही स्मरू. सोहम भाव सागरू, उतरोनी पैल पारू, सद्गुरुचे चरण हृदय स्मरू, रूप तयाचे आम्ही स्मरू. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. ते क्रिया जात आगवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करुणी करावे माझ्या मोहरा. परी सर्वथा आपुले जीवी, केले याची शे काहीच नरुवी. ऐसी धुवनी कर्मे द्यावी माझ्या हाती. मग अग्निकुंडे बीजे घातली, ते अंकुर जसे देवी मुकली. तेवी न फळता ती मज अर्पिली शुभाशुभे. अगा कर्मे जे उरावे, तै तेही सुख दुःखे फळावे. आणि तया ते भोगावया यावे देहे एका. जेने ते उगानिले मज कर्म, तेव्हासी पुसिले मरण जन्म. जन्मला सवे श्रम वर्चिले गेले, म्हणून अर्जुना या परी. पायेचा वेळू नवे भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ. या देहाच्या बांधोळी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडिजे. सुखे सुखरूपा घडिये माझी अंगा, मग तो मी पुससी कैसा. तरी जो सर्वाभूती सदा सरिसा, जेत अपपूर्वायचा भागू नाही. जे ऐश्या माते जाणुनी, अहंकाराचा कुरठा मोडुनी. जे जीवे कर्म करुनी माते भजले. पुढे ती वर्तत दिसती देही, तर देही न माझ्या ठाई. वास्तविक हा 9व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज तुम्हा आपल्याला सुचवतात की ह्या उपाधीपासून जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वंगत. ते तत्वज्ञ संत शिवकर येती, पण ते तत्व कसं अंगी बांधतात, कसं त्या तत्वाचा स्वीकार ते करतात साधू संत, तर ते आधी सांगतात जे जे तुम्ही कर्म करणार त्या कर्माचा कर्ता बनायचं नाही. त्या कर्माचा काय बनायचं नाही? कर्ता बनायचं नाही. म्हणजे मी केलं म्हणून. हां, आता तोंडाने म्हणणं वेगळं, व्यवहारामध्ये तुम्हाला माझा खटका तो होता अगोदर. इथं भगवंत सांगतात की कोणत्याही कर्माचा कर्ता बनू नका, कोणत्याही कर्माचा कर्ता बनू नका. आणि तर त्याला एवढा गर्व झाला आहे म्हटलं भगवंताला, अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाला, की तो प्रत्येक वेळेस काय म्हणतो, मला शरण या, मला शरण या, मला शरण या. मी बाबांना म्हटलं मग त्याला गर्व नाही का झालेला? तो कसा म्हणतो मला शरण या, मला शरण या. वास्तविक पाहता व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता याचं तुम्हाला विभाजन म्हणजे वेगळं करता यायला पाहिजे. कारण दृश्यातली जी सत्ता जी आहे, त्या दृश्य सत्तेमध्ये हा बोध मिळाल्यानंतर कसं वागायचं. नाटकामध्ये तुम्ही पिक्चर पाहता, त्या पिक्चरमध्ये
जे जे काही तुम्ही ते पाहतात पिक्चर, तो पिक्चर अगोदर तयार झालेला आहे का तुम्ही पाहतात तेव्हा तयार झाला? अगोदर तयार झाले. तो पिक्चर अगोदर तयार झालेला आहे. मग त्या पिक्चरमध्ये जे काही कलाकार आहेत त्या पात्राचा आणि त्यांचा संबंध असतो का नसतो? नाही, संबंध नसतो. त्या पात्राचा संबंध असतो, पण त्या पात्र वठवतात ते वठवतात. पण त्यांचा त्या वठवणाऱ्या पात्राशी काही संबंध नसतो. मग तो प्रसंग दुःखाचा असो किंवा सुखाचा असो, गरिबीचा असो नाहीतर श्रीमंतीचा असो, त्याच्या पात्रातल्या सुखाचा आणि दुःखाचा व्यक्तिगत त्यांचा जीवनाशी काही संबंध नाही. त्या पात्र करत असताना ते रडताना दाखवतील, सर्व दाखवतील. साधं कशाला तुम्ही आपण ते पिक्चर जाऊ द्या, पण हे दुसरे जे दाखवतात छोटे छोटे शॉर्ट जे दाखवतात, त्याच्यामध्ये जे दाखवतात ते पात्र किती हुबेहूब वठवतात ते बंद करून द्या. ते हुबेहूब वठवतात ते पात्र आणि त्या पात्राशी किती एकरूप झालेले असतात. ते त्या पात्राशी ते एकदम एकरूप झालेले असतात. मग तद्वत तसं याही ठिकाणी बारीक जर विचार जर केला तुमचा आपल्या ह्या जीवनामध्ये जे पात्र आहेत, मी विचार करायचो लहानपणी तेव्हा त्या पडद्यावर चित्रपट दाखवायचे त्या, आणि तेव्हा ब्लॅक व्हाईट होतं ते दाखवायचे. तर त्यावेळेस मला असं वाटायचं मागचा तो पिक्चर पाहिला तर ही बाई दुसऱ्याची बायको होती हां, आणि या पिक्चरमध्ये तिथं दुसऱ्याची जी म्हणजे असं काय बुवा कल्पना लहानपणी पिक्चर पाहत होतो याच्यामध्ये. तर ज्यांना माहीत होतं ते म्हणे जरा येड्या ते खरं नसतं म्हणे, ते खरं नसतं. त्यांच्या वाट्याला तो रोल आलेला आहे, त्यांच्या वाट्याला ते पात्र आलेलं आहे, आणि ते पात्र ते जे वठवतात ते जे डायरेक्टर असतो त्या डायरेक्टरच्या सूचनेने त्या डायरेक्टरच्या आज्ञेने ते पात्र वठवतात. मग आता सांगा तुम्ही, आता तुमच्या आपला जोपर्यंत बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे, बुद्धीचा काय व्हायला पाहिजे? निश्चय व्हायला पाहिजे. काय बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे? बुद्धीचा निश्चय एकच व्हायला पाहिजे, तो परमात्मा मी आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयी दिवशीता आले तयाशी समता बोले मग विशेष काही. मग सांगा तुम्ही आता बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण. आता सांगा तुम्ही, आता साधू संतांची भाषा आपल्यासाठी आहे, बुद्धीची भाषा जी आहे ती आपल्यासाठी आहे का कोणासाठी आहे? आपल्यासाठी. बुद्धीची भाषा आपल्यासाठी आहे. मग आपण त्याचा विचार करतो का? इथं आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, परी सर्वथा आपुले जीवी केली याची शे काहीची नुरवी आईशी धुवनी कर्म द्यावी माझ्या हाती. तू जे जे कर्म करशील ते कृष्ण अर्पण व्हायला पाहिजे. जे जे आपण कर्म करतो ते कर्म काय व्हायला पाहिजे? कृष्ण अर्पण व्हायला पाहिजे. आता कृष्ण अर्पण व्हायला पाहिजे म्हणजे नेमकं काय बुवा? कृष्ण अर्पण व्हायला पाहिजे म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे? ते जोपर्यंत युक्ती आपल्याला कळत नाही, इतर गप्पा ऐकणं वेगळं, आपला जो परमार्थ आहे कृतीचा परमार्थ आहे. कशाचा? कृतीचा परमार्थ आहे. आता ती कृती काय आहे बुवा ते समजून घ्यायला पाहिजे ना. महाराजांकडनं काय करायला पाहिजे? कृती समजून घ्यायला पाहिजे. काय कृती करायला पाहिजे बुवा आपण? कृती काय करायला पाहिजे? याच्या दोन गोष्टी आहेत. कृती जर कळली नाही तुम्हाला, जसं दुधातून तूप काढायचं आहे तर त्याची रीत, कृती म्हणजे रीत. कृती म्हणजे काय? रीत. दुधातून तूप काढायची रीत यांना माहिती आहे का नाही? माहिती आहे. बरं, जरी रीत माहीत असली त्या रीतमध्ये थोडं जरी चुकलं, दुधातून तूप काढताना रीत थोडी जरी चुकली, काय चुकले? दह्याचं मंथन केलं आणि घुसळून लोणी निघालं. लोणी जरी निघालं पण ते लोणी धुताना
ते लोणी पाण्यातून धुताना जर कमी पाण्याने धुतलं तर ते दूध कळवट लागतं, ते तूप कळवट लागतं. मग हे उपाय करतात, नागिनाचं पान टाक, अमुक टाक, काही उपयोग होत नाही. एक वेळ बिघडलं. सांगा तुम्ही, एवढी चूक झाली हो. 4 पाण्याने धुण्याऐवजी त्यांच्याकडनं 2च पाण्याने धुतलं गेले. ते लोणी धुवावं लागतं पाण्याने, ते 4 पाण्याने धुवायला पाहिजे. 4 वेळा त्या गोळ्यावर पाणी टाकून धुवावं लागतं. ते आपल्याला माहीत, त्यांना माहीत असेल, मी ऐकून सांगतोय. तर ते लोणी धुताना जरी चूक झाली आणि ते लगेच तुम्ही ते लोणी कढईवर टाकलं, ते लोणी कढईवर टाकलं आणि त्याच्यातून कड असा आवाज होतो. मग ती बिरी बाजूला होते, बिरी काय होते, बाजूला होते आणि तूप बाजूला होते. आणि मग ते जे तूप आहे ते तूप जर नंतर कुठे जरी टाकलं तर ते एकत्र होत नाही. ते तूप एकत्र होत नाही. सांगा तुम्ही, त्या दह्यातून लोणी काढलं आणि लोण्याचा गोळा तो ताकात जरी टाकून ठेवला तरी तो विरघळत नाही. कारण की आमचं सुरुवातीला आहेत ना, मी जिथं कामाला होतो ना, त्यांच्याकडे 10-15 म्हशी आणि त्यांचा तो जो लाकडी हे होता डेरा, आणि खांब्याजवळ ठेवायचा आणि ते दोर बांधायचे आणि ते घुसडायला लावायचे. दुखायचे ते पूर्वी जे सालदार होते ना गडी, ते माझ्या जोडीदार हरिभाऊ होता बिलाचा. मग थोडंसं मी दमलो का मग ती म्हातारी लगेच त्याला लावायची, ओळायला लावायची. खर्र मोठी रवी, मोठी लाकडाची खर्र आवाज यायचा. तो रांजणामध्ये असेल, रांजण असेल, लाकडाचा होता तो. रांजण लाकडासारखा, रांजणासारखा आकार त्या लाकडाचा, आणि त्याच्यामध्ये ते घुसडायचं ते. आणि ती लोणी निघालं, ती म्हातारी काय करायची, त्याचा गोळा करायचा, धुवायची, ती त्या पाण्याने धुवायची. आणि एवढा गोळा झाला ते ताक राहायचं, मग खाली ताक राहायचं ना, तो गोळा ताकात टाकून द्यायची. तो गोळा टाकात, आणि मग लोक आले का ते ताक वाटून द्यायची. आणि नंतर मग त्या लोण्याचा गोळा काढला का नंतर ती तुपाची कसं बनवायचं ते प्रक्रिया करायची. ते मग मला असं म्हणायचं आहे, साधं त्या उपाधी, दही म्हणजे काय उपाधी, त्या उपाधी म्हणजे गुप्त आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत, आणि ते तत्वज्ञ संत शिवकार्याचे. मग सांगा, ताक महत्वाचं का लोणी महत्वाचं? लोणी महत्वाचं. पण त्या दह्यामध्ये, दही हे उपाधी आहे. दही हे काय उपाधी आहे. उपाधीमध्ये चांगलं बी आणि वाईट बी. उपाधीमध्ये चांगलं पण असतं आणि वाईट पण असतं. मग हा देह जो आहे, हा देह उपाधी आहे. ते त्यांनी पुढे म्हणलं, या देहाच्या बांधोडी न पडते. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही वास्तविक ताक जर खाल्लं तर उष्णता होते आपलं, सॉरी दही जर खाल्लं, दही खाल्लं तर उष्णता होते, आणि ताक प्यायला तर उष्णता कमी होते. तुम्ही दही जर डायरेक्ट खाल्ली ना तर उष्णता होते, तूप असतं त्याच्यामध्ये, त्याची उष्णता होते, आणि ताक प्यायला तर उष्णता कमी होते. वास्तविक सांगा, ताक आणि दही हे एकाच वस्तूचं पासून तयार झाले ना, दुधापासून तयार झालेले. आपले कीर्तन आणि प्रवचन इतर लोकांचे देवदेव करणारे आहेत ना, वारकरी संप्रदाय स्वतःला समजणारे, ते म्हणजे काय सांगतात आम्हाला काहीच कळत नाही. फक्त आपल्या लोकांना हा विषय कळेल, इतर लोकांना हा विषय कळणार नाही, कळत नाही. कारण की आपल्याला नेमकं प्रॅक्टिकली काय करायचं आहे, सुख आणि दुःख या द्यायचं आहे ना आपल्याला. सुख आणि दुःख कोणाचं आहे आपल्याला? सुख आणि दुःख हे द्यायचं आहे. आणि साधू संत सांगतात, या देहाच्या भानगडीत न पडते. तुम्ही या देहाच्या भानगडीत पडू नका, तुम्ही या देहाच्या भानगडीत. मग आता खरोखर तुम्हाला शाश्वत सुखाची जर गरज असेल, शाश्वत सुखाची, वर बसा इथं, नाही इथं जवळ ऐकू येईल, वर बसा, इथं बसा, वर बसा, ऐकू येईल. महत्वाचा विषय, आपल्याला खरोखर बंधनापासून मोकळं जर व्हायचं असेल, बंधनापासून मोकळं व्हायचं, जसं आजारातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल
आजारातून तुम्हाला बरं व्हायचं असेल तर अगोदर त्या आजाराची व्याधी म्हणजे दुःख म्हणजे तीव्रता, त्या दुःखाची तीव्रता, त्या तीव्रतेच्याबद्दल तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे. डोकं दुखतं, झोप लागत नाही, काही नाही. एखादं काही दुखत असेल, एखादा आजार असेल, त्या माणसाला सुख असतं का? दुःख असतं. म्हणजे त्या आजाराचं त्याला दुःख असतं. मग त्याला आजारातून बरं व्हावं असं वाटत नाही का? वाटतं. मग त्यासाठी तो उपाय करत नाही का? करतो. म्हणजे त्या आजाराची जाणीव त्याला झालेली आहे. त्या आजाराची त्याला काय झालेली? जाणीव झालेली आहे. आणि त्या जाणीवेतून त्याला मोकळं होण्याची इच्छा आहे. मग आता सांगा तुम्ही, म्हणजे त्या दुःखातून मोकळं होण्याची त्याची इच्छा आहे का नाही? मग आपल्याला अगोदर दुःखाची जाणीव व्हायला पाहिजे का नको? मग दुःख आपल्याला कशाचं आहे? दुःख कशाचं आहे? दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही. आता सांगा, संसार म्हणजे काय? वेळेनुरूप जे ना प्रसंगानुरूप त्या वाक्याचा अर्थ बदलतो. आता इथं संसार कोणाला म्हटलेलं आहे? जन्माला येणं आणि मरणं हा एवढा पिरियड जो ना हा दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ. जन्माला येणं म्हणजे काय बा? दुःखाचं मूळ काय आहे? जन्माला येणं हे दुःखाचं मूळ आहे. जन्माला येणं हे दुःखाचं मूळ आहे. मग सांगा, जन्माला येणं चांगलं आहे का? मग तो मनुष्य जन्म जरी श्रेष्ठ योनी असले, मनुष्य योनी, तरी या जन्माला येणं चांगलं आहे का? सांगू तुम्हाला, बारकाईने विचार करा. जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे. तुम्हाला शाश्वत सुख तुमच्या आपल्या जवळच आहे, पण तुम्हाला आपल्याला पाहिजे सुख. आणि तुम्ही आपण रस्ता धरलेला दुःखाचा. प्रत्येक जीवाला काय पाहिजे? सुख पाहिजे. पण आपण रस्ता कोणाचा धरलेला आहे? दुःखाचा. म्हणजे दुःख कोणाजवळ आहे आणि सुख कोणाजवळ आहे? कोणत्या रस्त्याने गेले म्हणजे सुख मिळेल आणि कोणत्या रस्त्याने गेले म्हणजे दुःख मिळेल? किती रस्ते? 2च रस्ते आहेत. एक सुखाचा रस्ता आणि एक दुःखाचा रस्ता. आता दुःखाचा रस्ता कोणता आहे? या देहाच्या भांगडीत पडलं तुम्ही तर दुःखच आहे. म्हणून त्या सांगितलं, दुःख बांधवडी आया संसार. म्हणजे जन्माला कोण आलं? जन्माला कोण आलं या अगोदर ओळखा. जन्म कशामुळे घ्यावा लागला हे ओळखा. परमार्थ हे तुम्ही एक सांगायला लागले, कथा सांगायला लागले. आपल्या संप्रदायामध्ये कथा कोण सांगतच नाही. कथा कोणी सांगतच नाही. आपले लोक व्यथा दूर करतात, कथाने सांगत. पण आता पैसे कमवण्यासाठी आता मग कथा बी करायला लागल्या. भागवत कथा, बऱ्याच कथा आहेत, कथा करायला लागले. सांगा, आपल्याला आयुष्य आहे का एवढी कथा ऐकायला? ज्ञानेश्वर महाराजांनी शॉर्टकटमध्ये हरिपाठ केलेला आहे. त्याच्यामध्ये खंडन ज्याचं केलेलं आहे आणि जे करायला सांगितले ते करायला पाहिजे. हरिपाठामध्ये स्पष्ट सांगितलेले त्रिगुण आसार निर्गुण हे सार. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण. सांगा तुम्ही, परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण म्हणजे जे दिसतं, जे दिसतं त्याला काय म्हणतात? सगुण. आणि जे दिसत नाही त्याला काय म्हणतात? निर्गुण. मग सांगा तुम्ही, आता भगवंत सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण बी नाही, निर्गुण बी नाही. मग आता सांगा तुम्ही, आता इथे हे सर्व काय म्हणतात? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एक गोविंदू. मग आता हे खोटं का खरं? तुम्ही आता विचारायला पाहिजे ना, मलाच विचारायला पाहिजे. तुम्ही काय म्हणतात? सगुण खोटं, निर्गुण खोटं. म्हणजे खोटं म्हणजे देव सगुण बी नाही आणि देव निर्गुण बी नाही. आणि इथं प्रमाण दिलेलं आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एक गोविंदू. आता सांगा तुम्ही, सगुणामध्ये भगवंत नाही का? निर्गुणामध्ये भगवंत नाही का? पण तो सगुणामध्ये राहून सुद्धा सगुणापासून वेगळा आहे. तो निर्गुणामध्ये राहून सुद्धा तो वेगळा आहे. मग तो कसा वेगळा आहे बुवा? तुम्ही सगुण म्हणता कोणाला आणि तुम्ही निर्गुण म्हणता कोणाला, हे समजून घ्यायला पाहिजे ना. आपला परमार्थ आहे ना ज्ञानबा तुकाराम, चलभाऊ सकाराम नाही आहे.
आपला परमार्थ विचाराचा आहे. आपला परमार्थ विचाराचा आहे. पण लोकांना गोष्टी सांगितल्या का ते लक्षात येतं, गोष्टी रूपाने. मग आता सांगा तुम्ही, जर समजा दृष्टांत समजला पण त्या दृष्टांताचा सिद्धांत जर कळला नाही तर दृष्टांत समजून उपयोग आहे का? नाही. मग आता सांगा तुम्ही, भागवत कथा जी आहे, एकनाथ हे भागवत ज्या कथा आहेत, रामायण या ज्या कथा आहेत, याचा जर मतीचा अर्थ कळला नाही तर मतीचा अर्थ कळायला पाहिजे ना. ते सांगतात, पंचवटीच्या अवती भवती आधर्माची आहे वसती, तर त्या तुझला फसवण्यासाठी राक्षस रानो माळ वयनी. वयनी ही रेषा सांभाळ, ही रेषा सांभाळ वयनी, ही रेषा. सांगा तुम्ही, स्त्रीला उपदेश केलाय का पुरुषाला केलेला आहे उपदेश? हा याच्यामध्ये स्त्रीला विनी, पुरुषाला विनी. हा जो उपदेश केलेला आहे स्त्रियांना केलाय का पुरुषांना केला? दोघांना केलेलं आहे. ही रेषा सांभाळ वयनी कोणालाच केलं नाही. ज्याला केलेलं आहे ते इच्छेला केलेलं आहे. इच्छेला. इच्छा म्हणजे सीता. इच्छा म्हणजे सीता. सीतेने कशाची इच्छा केली होती? हरणाची. कस्तुरी. चोळी पाहिजे ना, म्हणून ते म्हणतात, इच्छा मुरलीस पाहू नका, पळाल नरकाद्वारे, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. मग सांगा तुम्ही, इच्छा जी आहे ना, मग आता सांगा इच्छा कोणती करायला पाहिजे आपण? इच्छा हवी ती जवळी हरीची चरण, मग देतो नारायण सर्व तुझं. इच्छा. मग आता आपल्या दुरुस्ती कुठं करायचे? इथं पहिला प्रश्न आहे, तुम्ही आपण जन्माला येण्याचं कारण शोधा. का जन्माला यावं लागलं आपल्याला? आणि ते कारणाची निवृत्ती व्हायला पाहिजे. जन्माला येण्याची कारणाची निवृत्ती व्हायला पाहिजे. तुम्ही पंढरपूरला जातात, प्रसाद म्हणून काय आणतात? पेढा. काय आणतो? लाया आणतो. पेढा चांगला का लाया चांगल्या? तसा पेढा चांगला. ज्वारी जाताना पेढा चांगला. पेढा चांगला ना. मग पेढाची का प्रथा पाळली नाही साधू संतांनी? लायाचीच का पाळली? बरं, ते लाया कशाच्या असतात? दादरचे असतात. इकडे ज्वारी म्हणा, ते आपल्याकडे दादर म्हणून ओळखतात. मग सांगा तुम्ही, त्या ज्या लाया ज्वारीच्या असतात, दादरच्या असतात, त्या लाया त्या भाजलेल्या असतात का कशा असतात? भाजलेल्या. भाजलेल्या. पण खायला चांगल्या असतात का नाही? हम्म. पण पेऱ्या तर उगतील का? नाही. मग इथं सांगतात, मग अग्निकुंडी बीजे घातली, ती अंकुर दशी जेवी मुकली, तेवी न फडताची मज अर्पिली शुभाशुभ. भगवंताला अर्पण करण्याची जी रीत आहे, भाऊ त्या पिशवीमध्ये एक चष्मा आहे, तुम्ही आता पिशवी. तर भगवंताला कृष्ण अर्पण कसं करायचं? भाऊ तुम्ही जे कर्म करतात ते कृष्ण अर्पण कसं करायचं? दूध ओतू गेलं तर तुम्ही कृष्ण अर्पण म्हणून चालेल? खोका आहे नसेल तर जाऊ दे मग. तर विषय आणि विषयाचं प्रयोजन. तेल सांडलं, दूध ओतू गेलं तर कृष्ण अर्पण म्हटलं चालेल का? चालणार नाही. कृष्ण अर्पण कसं करावं? कर्म आपल्याला सांगितलं ना नाही. केव्हा कृष्ण अर्पण होईल? प्रत्येक कर्म. अग्निकुंडे बीजे घातली, ती अंकुर दशी जेवी मुकली, तेवी न फडताची मज अर्पिली शुभाशुभ. चांगलं कर्म वाईट कर्म केव्हा? ते अग्निकुंडे बीजे घातली, ती अंकुर दशी जेवी मुकली, म्हणजे दृष्टांत दिला त्यांनी. बी भाजून टाकल्यानंतर ते उगत नाही. मग तुम्ही असं कर्म करा की त्या कर्म पुन्हा भोगावं लागणार नाही. आपल्या जन्म कशामुळे घ्यावा लागला? वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे. वासनामुळे जन्म घ्यावा लागला ना. मग आता तुम्हाला जन्म पुन्हा घ्यावा असं वाटतं का? पुन्हा जन्म. बरेचसे लोक म्हणतात आता चांगलं कर्म करा, पुढचा जन्म चांगलं पाहिजे. हे म्हणणं बरोबर आहे का चुकीचं? चुकीचं आहे. हां,
अरे जन्म येणं दुःखाचं आहे, कारण आहे. तुम्ही अजून पुन्हा जन्माला मागतात. किती वेळा जन्म यावे, किती वेळा किती व्हावे पाहिजे तर म्हणजे जन्माला येणं दुःख आहे ना. मग तरी पुढचा जन्म चांगला मिळावा म्हणून आता चांगला कर्म करा, हे सांगणारा पारमार्थिक नाही आहे. आपला परमार्थ असा आहे, असं कर्म करायचं पुन्हा जन्माला येणंच नको आपल्याला. पुन्हा जन्माला येणे नाही असं कर्म करायला पाहिजे. बीज बाजूने केलेलं आहे. हां, पुन्हा जन्म मरण नाही. पण काय बी बाजूनी केलेलं आहे. मग पुन्हा जन्म मरण. मग आता पुन्हा जन्म मरण नाही, याच्यासाठी काय उपाय करावा लागेल? बी भाजावं लागेल का नाही? बी भाजावं लागेल. मग आता कोणतं बी भाजावं लागेल? काय? वासनाच आहे ना, वासनामुळे जन्म घ्यावा लागतो. मग ती वासना काय करायला पाहिजे? जाळून टाकायला पाहिजे. मग जाळताना आवाज होतो, फटफट फटफट फटफट. त्या लाया पंचमीच्या वेळी त्या लाया कधी तयार करतात, काय करतात, आवाज होतो का नाही? फटफट फटफट. मग आता ती वासना जळाली, हा सिग्नल आहे का काय? तो आवाज जो आहे तो सिग्नल आहे. साधं बेसन पिठलं करतात, ते शिजलं, याचं सिग्नल काय आहे? गदगण्याचा आवाज. हां, गदगतं ना ते. मग तुमचा परमार्थ सिद्धीला आला, याचा सिग्नल काय आहे? गदग कुठाला म्हणजे मग साधे रिकामी घागर जर पाण्यात बुडवली तर कसा आवाज येतो? बुडबुड 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 आवाज येतो ना. म्हणजे काय कशासाठी काय होतं हे लक्षण? अहो साध्या त्या लाया तुम्ही पाहिलं नसेल, फडफड फडफड कशाला एस टी स्टँड होते बघा तुम्ही, त्या भाजतात. हां, पटकन त्याचा आवाज येतो, फटफट 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 असा आवाज येतो. मग इथं बी भाजल्यानंतर काही आवाज यायला नको का? आणि बरेचसे उलगेल म्हणतात. मी नाव घेऊन सांगतो, एवढं छोटी माऊलीला एवढे मानतात ना. कोणतं महाराज होतो नाशिकचा, छोटू माऊली, त्यांनी एकडे वक्तव्य केलं होतं. ते म्हणे असं कानात काहीतरी हे फुकतात आणि ते घुमतात म्हणे. सांगा तुम्ही, एवढ्या पट्टीचे किती तप केलं आहे त्यांनी, किती त्याग केलेला आहे छोटू माऊलीने, आणि किती अभ्यास आहे, एवढा मोठा अभ्यास आहे. हो, छोटू माऊली म्हणजे साधी समजू नका तुम्ही. मग मला असं एवढं आश्चर्य वाटतं, एवढे उच्च कोटीचे महात्मे येईल, एवढा समाज त्यांना मानतोय. तुम्ही ओतूरचा जो कार्यक्रम पाहिला असेल, त्यांच्या नियोजनातून तो कार्यक्रम झाला. एवढा भव्य कार्यक्रम, एवढा समाज त्यांच्याकडे. आणि आमच्या साधू संतांनी लिहिलेलं काय अष्टसाती भावाचं वर्णन. बरं आता सांगा, आपल्या लहान लहान पोरांना, बायांना दिलेलं आहे, पोरींना दिलेलं आहे. हां, आणि त्यांनी असं जर वक्तव्य करावं, तर मला असं म्हणायचं, परमार्थावर आवरण कोणी आणलं? सांगणाऱ्याने आणलं का कोणी आणलं? सांगणाऱ्याने. मग कुंपणाने शेत खाल्लं का काय? हां, अरे लाख ज्ञान असेल त्यांना. हां, लाख ज्ञान असेल म्हणून साधू संतांना काही ना राग आला. 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ, ब्रह्मज्ञान की खबर नहीं, जैसे बडबडे भाट. हां, बोलते मगर करते नाही. बोलतात ते परमार्थ बोलतात ना, बोलते मगर करते नाही, बडे मुंह के लबाड, अरे काला मोह लेकर जाई शाही के दरबार. मग माऊलीच्या काळामध्ये पंडित थोडे होते का? मग त्यांना माऊलीचं तत्वज्ञान कळलं होतं का? नव्हतं कळलं. मग एवढे पंडित होते. अरे वेद विधी जरी झाला, माती नेणुका वाया गेला, अरे कणू सांडीला उपणला कोंडा जायचा. हां, पण लोकांना दुनिया झुकते. त्यांचं मोठं अवडंबर, त्यांचं मोठं पाठपाठांतर, खूप पाठ आहे त्यांचा. हरिपाठ पाठ, काकडा पाठ, सर्व पाठ. पण वाट जर माहीत नसेल, त्या पाठला काही काळीला पेटवता का? आपल्या लोकांना कोणाला हरिपाठ पाठ नाही, कोणाला काही नाही, पण वाट माहिती आहे ना. हां, वाट माहिती आहे ना. मग सांगा तुम्ही, गोळ्या घालू नाही, पापी नाही, पुण्य होणार नाही. हो, म्हातारम्या दुःखाने काळ सोकवतोय. हां, बरं आता सांगा, अवस्था हा परमार्थ आहे का वळवण्याचा मार्ग आहे? आपले मी उलगेल म्हणतात, हो काही अवस्था झाली, लय अवस्था झाली, चांगली झाली अवस्था. आता ते सांगा, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपे घातले हरुनिया. ते वाक्य जे दिलेले, ते जे
नाम दिलेलं आहे अष्टसात्विक भावण्याचा जो मंत्र दिलेला आहे ते जो मंत्र जो आहे तो इकडे वळवण्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला भ्रांती झालेली आहे जीवाला. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आणि मग आत्मस्वरूपे घातले या. दूध नासू नाही म्हणून तुम्ही पातेला आतून स्वच्छ करता का बाहेरून? आतून. मग आता परमात्मा आतून जर करायचा असेल तर काय करायला पाहिजे? बाहेरून नटा थटायला पाहिजे का? हां, कुठं मात व्हायला पाहिजे? बाहेर. अरे उपर तो खूप बनी. म्हणून ते म्हणतात आत झाली मात विश्वात सर्व ठाई मग ते ब्रह्मचैतन्य तुझ्या अनुभवाला येईल. लोक हे मोठमोठे महाराज आहेत ना, त्याचा खूप पाठ आहे. काहींचे मुखोद्गत आहेत ज्ञानेश्वरी. कोणतंही आता मी विचार करतो एवढे मोठे महात्मे आणि त्यांचं नाव घेऊन का बोललो मी की त्यांनी नावं ठेवले होते. माझ्याकडे त्यांचं हे काय यूट्यूबला रेकॉर्डिंग त्याच्यावर त्यांनी नाव ठेवलेलं आहे. नंतर त्यांनी ते बंद केलं, ते नाव घ्यायचं बंद केलं नंतर. पण चांगला सांगा तुम्ही एवढे मोठे महात्मे अजूनसुद्धा त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. का आदर आहे बरं त्यांच्याबद्दल? की ते जे सांगतात ना त्याचा अनुभव त्यांना असो नसो पण समाजाला त्याचा फायदा होतोय. समाजाला त्याचा फायदा होतो. त्याला असेल किंवा नसेल त्यांच्या जीवाला माहिती तो अनुभव त्यांना आहे का नाही आहे परमार्थाचा त्यांचा, पण समाजाला फायदा होतो त्यांचा. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला आदर आहे. कारण की रस तो घाणा असतो ना लाकडी ऊसाचा, तो ऊस घातला का त्याच्यातून रस निघतो. तो रोज पिणाऱ्यांना गोड लागतो का त्या चरख्याला लागतो? पिणाऱ्याला. मग आपल्या पण तो कर करतो ना, तो कर किती का करेन आपलं काय घे नाही, पण त्याला त्याचा लाभ होतो का त्याला? पण तसं पण समाजात होतो ना लाभ. मग सांगा तुम्ही आता एक क्षण तर विचार करा बरं, त्यांनी भागवत वाचलं नसेल का? ज्ञानेश्वरीचा 11वा अध्यायाचा 35वा श्लोकामध्ये अष्टसात्विक भावाचं वर्णन केलेलं आहे. हां हो, आमच्यामध्ये मी सांगतो मला 86, 87 किंवा 88ची गोष्ट असेल. 86, 87, 88मध्ये त्यावेळेस वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जे आहेत ना ते दुंडा महाराज देंगलूरकर वारकरी संप्रदायाचे इतके उच्च कोटीचे महात्मे बरं का. त्यांनी पती आणि पत्नीने एकाच दिवशी देह ठेवला आणि दोघांच्या प्रेतयात्रा बरोबरच, ती पुढे पत्नी मागून. तुम्ही पाहिलं नसेल, आम्ही पाहिलेलं आहे असे महाराज. आणि त्या महाराजांनी नारद भक्ती सूत्रामध्ये त्यांनी स्वतः ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? दुंडा महाराज देंगलूरकरांनी. अजून तो आहे नारद भक्ती सूत्र दुंडा महाराज देंगलूरकरांचं. अजून तुम्ही इथं आनंदीत तुम्ही जवळ आहेत, तो ग्रंथ तुमच्याजवळ राहू द्या. कारण की अजून प्रसंग येणार एक वेळेस. हे जे लबाड आहेत ना, ढोंगी आहेत ना, जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये हे पंडिताचं आणि माऊलीचं संघर्ष झाला होता, तसा संघर्ष होणार आहे, खेचला होणार आहे. कारण की साधू संत चपात्या जोडण्यासाठी येत नाही. उजडावया आलो वाटा खरा खोटा निवाळा. मला सांगा तुम्ही, खरा खोट्याचा निवाळा करताना संघर्ष होतो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे तत्त्वज्ञान, ही जी भक्तीची वाट आहे, ही चांगल्याने रोखून ठेवली होती. पंडितांनी आळून ठेवली होती पंडितांनी. आणि आज सुद्धा कोणी आळून ठेवलेली ही वाट? पंडितांनी. आणि लोक म्हणतात एवढा मोठा महाराज, अहो ब्रह्मचारी आहे, त्याने आयुष्य घातलं आळंदी पंढरपूरला. मला असं म्हणायचं आहे, जर समजा हे कळलं नाही, माऊलीचं तत्त्वज्ञान करलं नाही, जर माऊलीचं तत्त्वज्ञान समाजाला सांगत असतील, पण ते जर अंगी बांधलं नसेल, त्याचा अनुभव आला नसेल, तर ज्ञानेश्वर महाराज निंदा करतायत का? काय करतायत? निंदाच करतायत. हो, ज्ञानेश्वर महाराजांचं जरी जयघोष करत असतील ते, पण ज्ञानेश्वर महाराजांचं अंगी ते तत्त्व जर अंगी बांधलं नसेल तर ते माऊलीची निंदा करतायत. हो,
काय सांगू तुम्हाला, भाग्यवान आहे तुम्ही आपण. पहिला प्रश्न एक आहे, असं स्फोट व्हायला पाहिजे. सर्व कीर्तनकार सांगतात घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. कोण सांगत नाही? सर्व सांगतात ना. मग सांगा तुम्ही. तेच म्हणतात राम राम सबकुच कहे, ठक ठाकुरावर चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. म्हणजे ते नाम वेगळं आहे ना. मग ते नाम कोणतं? जे रामकृष्णाने म्हटलं ना ते नाम पाहिजे. ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद. मग ते शब्द का बरं वापरला? दूरचं आहे ना ते. हं? जे रामकृष्ण घेतलं ते राम राम सबकुच काय, राम राम सरळ म्हणतात हो. मग आता सांगा तुम्ही, त्या अवतारकाराचं नाव आहे का भगवंताचं नाम आहे? अवतार कार्याचं नाव आहे रामकृष्ण. सांगा तुम्ही. हरी हरी सरळ म्हणतात. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू गबाळात या बरी, तेथे आहे थोडी नागवण. नागवण. आता सांगा, आपल्याला प्रत्यक्ष ते सुख जर अनुभवायचं असेल तर त्याला उपाय पाहिजे. सांगा तुम्ही. आता एवढे आळंदीला राहिलेले वारकरी संप्रदायाचे ते अध्यक्ष होते, त्यांनी नारद भक्तिसूत्रामध्ये या आणि तुम्हाला जे काही मंत्र देतात महाराज लोक, तुकाराम महाराज जरी रामकृष्ण हरी मंत्र उघडा सांगितलेला आहे, तो जो मंत्र तो महामंत्र आहे. उघडा मंत्र तो काय आहे? तो महामंत्र आहे. पण पार्वतीला जो एकांतात दिला हा विषय वारकरी संप्रदायाचे लोक घेतले नाही. आता मी तुम्हाला सांगितलं किस्सा. वारीला मी आलो, शिर्डीहून निघालो, दर मुक्काम करत निघालो आणि कुठल्या गावात मला नाही सांगताय ना, त्या गावामध्ये माधवबाई जाधव धांदरफळची दिंडी होती. दिंडी धांदरफळची होती आणि ते विकास महाराजांचे मामाचं गाव. आणि त्यामुळे ते गेल्यानंतर आता रस्त्यात दिंड्या भरपूर असतात. मग ते म्हणे प्रवचन करा. आता आपल्याला मान द्या, आपण प्रवचन केलं, विषयाची मांडणी केली आपण. पण शेवटी त्यांचं कुजबूज काय चालू झालं, हे आनंद संप्रदायाचे म्हणे. काय म्हणे ते? आनंद संप्रदाय. माझ्या कानावर आलं आणि मी घोड्याच्या जातीचा काय आलं. त्यानं म्हटलं अजून इतक्या उलट्या खोपडीचे काय, हा चैतन्य संप्रदाय, हा आनंद संप्रदाय, हा आणि आम्ही वारकरी संप्रदाय. यांना म्हटलं वारकरी संप्रदायाचा एकही नाही, वारकरी संप्रदायाचा एकही नाही. तो वारकरी संप्रदाय का निर्माण केला? हां, ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला का कोणी निर्माण केला वारकरी संप्रदाय? अगोदर नव्हता वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर वारकरी संप्रदाय नव्हता. मग तेव्हा अनेक संप्रदाय होते, अनेक संप्रदाय. चैतन्य संप्रदाय होता, नाथ संप्रदाय होता, आनंद संप्रदाय होता, स्वरूप संप्रदाय होता, प्रकाश संप्रदाय होता, महानुभाव संप्रदाय होता, जैन संप्रदाय होता. असे अनेक संप्रदाय होते, अनेक होते. मग सांगा तुम्ही. आता अनेक संप्रदाय होते, पण माऊलीने एवढे अनंत उपकार आपल्यावर केलेले. माऊली, तिला माऊलीचं नाव काय बुवा? कारण की आई अशी असते, सर्व दोष पोटात घालवते. आपल्याला अनुभव आहे आपली आई. हां, जर कोणी तक्रार आणली त्या आईकडे की तुमचा मुलगा पितो बुवा, दारू पितो, ती म्हणे माझा मुलगा चुकून नाही. अहो आम्ही त्या अमुकच्या बरोबर पेत्रात माणसाबरोबर मुलाबरोबर पाहिलं त्याला, तो पित नाही, तो त्याच्याबरोबर गेला असेल, तो पित नाही त्याच्याबरोबर गेला असेल. हां, सांगा तुम्ही किती किती गुन्हे पोटात घालते आई. आईशी कळवळायची जाती आणि करती लाभावी न प्रीती. हो, माऊली तिला म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे तुम्हा आपल्याला किती जरी पाप केलं असेल आपण, आणि त्याने असं आपल्याला साधन दिलेलं आहे काय, हरी उच्चारणी अनंत पाप राशी आणि जातील लयाशी क्षणमात्री,
पण तुम्ही कोणाचं नाम घ्यायला पाहिजे? हरीचं. हरीचं. आता मला तुम्ही आप्पा म्हणून ओळखता, माहिती आहे ना मी आप्पा आहे असं, माझं नाव माहिती आहे का? हां, दिंडीमध्ये मी सांगितलं सर्व आप्पा आप्पा म्हणायचे ना, म्हटलं माझं नाव माहिती आहे का? आणि कोणाला नाव माहीत नव्हतं. मग आता आप्पा सर्वांना माहिती आहे. आप्पा हे माझं ओळखण्यासाठी नाव दिलं आहे का नाही? हम्म. मग आता हरी हे जे नाम आहे, कारण की भगवंताला नामच नाही. बरेच मला सांगतात देवा नाही नाम, देवा नाही रूप. हां, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काही. मग आता सांगा महाराज म्हणतात घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. हां, तुम्ही कोणी विचारलं? कारण गरजच नाही ना आपल्याला. काय मामाला फक्त बाहेर काढायचं म्हणून तू रडल्यासारखं करायचं आणि मी मारल्यासारखं करेल, असं चालू आहे ना. जिथं तुम्ही कोणी शंकाच विचारत नाही. आणि जोपर्यंत शंका विचारते तोपर्यंत जिज्ञासा नाही. एवढंच प्रत्येकाला लक्षात यायला पाहिजे ना. जो तो महाराज सांगतात पुन्हा मनुष्य जन्म नाही, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. मला सांगा तुम्ही आता, नामे विण तरले जे म्हणती की आधी बुडती भावसागरी, हे शब्द खरे का खोटे? खरे. खरेत ना. मग देवाला नाव आहे का? हं? देवाला नाव नाही. आणि देवाला जोपर्यंत तुम्ही ते देवाचं नाव घेत नाही तोपर्यंत मुक्तीच नाही. मग आता तुम्हाला गुरुने साधन दिलेलं आहे का साध्य दिलेलं आहे? साधन. साधन दिलेलं आहे. नाम द्यायला अहो जन्माला आला नाही आणि घ्यायला जन्माला आला नाही. कदाचित तुम्ही गोंधळात पडणार, मी तुमच्या बुद्धिभेद करत नाही का ती वस्तूच तुम्ही येत ना हो. बरोबर. हा, अरे वस्तूशी जाणू जाता, ती वस्तूशी तत्वता, ते जाणणारा आणि जाणून घेणारा उरेल कस काय? पण इथं डाळे 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 न्यावं लागतं समाजाला. क्रमाक्रमाने तुम्हाला जी डिग्री भेटलेली आहे ती डायरेक्ट भेटली का क्रमाक्रमाने पहिली दुसरी तिसरी चौथी क्रमाक्रमाने? मग परमार्थ हा क्रमाक्रमाने शिकवायला पाहिजे का नको? क्रमाक्रमाने शिकवायला पाहिजे का नको? मग कीर्तन आणि हे प्रवचन आहे, हे दवंडीचं काय आहे? मग दवंडी. कीर्तन ही दवंडी आहे. पण इथं सांगितलं रे कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे, इथं नव्या त्याचं दिलंय ना. मग ते कीर्तन कोणतं? कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे नामेचे असं काहीतरी आहे ते दिलेलं पुढे. मग विचार करा तुम्ही, माझं ते कीर्तन कोणतं? आणि हे आम्ही पेटा बांधून कमरेला रुमाल कमरेला गुंडाळून जे कीर्तन करतो ते कोणतं? साधू संताला कोणतं कीर्तन अभिप्रेत आहे? नामा संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरी. हो. मग इथं सांगितलं अग्निकुंडे बेजे घातली त्या अंकुर दशी जेवी मुकली. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्यासाठी चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला पहिलं जे नाम दिलेलं आहे अनुग्रहाचं जे नाम आहे हे चित्तशुद्धीचं साधन आहे. म्हणजे ॲडमिशन येते. काय आहे? ॲडमिशन. आणि खूपच अवस्था झाली, ॲडमिशन घेतलं पण शाळेतच गेला नाही तर त्याला तू परीक्षा देऊ शकतो का? तो नाही. आणि दिली तर पास होईल का? नाही. मग असे अहो त्या नामामध्ये काय सांगू तुम्हाला, इथं एक महाराज आहे आपल्या संप्रदायात, महाराज आहे. मी नाव घेऊन बोलणारा माणूस आहे. आता नाही येते बिचारे महात्मे, नाही येते त्यांना महात्मा. मी का म्हणतो, लोकांना काही त्यांनी वाम मार्गाला लावलं नाही, सन्मार्गाला लावलेलं आहे. पण स्वतः तो अवस्थेला लई घाबरायचा, कारण त्याला अवस्था झाली नव्हती. त्याला तसंच प्रबोधीला तो अधिकारी झाला होता. अवस्थेला लई घाबरायचा. तो काय करायचा, मग त्यांनी खूप समाज तयार केला. पण नुसता अवस्था द्यायचा या महिन्याला आणि दुसऱ्या महिन्याला काय करायचा, प्रबोध देऊन टाकायचा. सांगा तुम्ही आता काय झालं? ते राहिले, इकडचे बी राहिले आणि तिकडचे राहिले नाही. फरक बोलके झाले, फक्त बोलते. म्हणजे प्रवचन करायला लागले, कीर्तन करायला लागले, संख्या वाढली बा. संख्या वाढली, त्यांचा जयघोष करणारे. सांगा तुम्ही आता
त्यांच्या माध्यमातून अनुग्रह देऊन अवस्था न होता प्रबोधनांनी घेतलेला आहे. सांगा तुम्ही आता, ते जरी प्रवचन करत असतील, कीर्तन करत असतील, परंतु जर त्यांना विचारलं तुम्हाला खरोखर शाश्वत सुखाची प्राप्ती झाली का? नाही. काय ज्ञानाने कोणी बोललो? ज्ञान काय गेलंय? काय करतात त्या ज्ञानाला? हां, मग आता सांगा तुम्ही आता, एवढे मोठमोठे कीर्तनकार प्रवचनकार आळंदी पंढरपूरला कितीतरी कीर्तनकार प्रवचनकार आहेत काय, पण खूप अभ्यास केला आहे त्यांचा. तुम्ही आता हे मोठमोठे वारकरी संप्रदायामध्ये जेवढे मोठमोठे नावाजलेले आहेत, एवढे मोठे महाराज, तुम्ही आता जसं जवळ जाऊन आपल्या सामान्य माणसासारखे जवळ येऊ शकतात, त्यांची भेटगाठ तुमची होऊ शकेल का? नाही. हां, मग ते म्हणतात जळो तेरा बळापण, ऊंचा जैसा खजूर, बैठ नको छाव नाही, फल लगा अति दूर. वही दूर. खजूर झाड माहिती तुम्हाला किती उंच असतं? किती उंच असतं. मग भूक लागली तुम्हाला चढून त्या खजूर खाता येईल का? हं? बरं सावली असते का त्याची? मग ते एवढं उंचाला काही काडी लावून पेटवायचं आहे का? हं? जळो तेरा बडापण, ऊंचा जैसा खजूर, बैठ नको छाव नाही, फल लगा वही दूर. म्हणून त्याने सांगितलं छोटा झाड आम खातो बहुत आहे काम का. हां, छोटा झाड आम खातो बहुत आहे काम का. पण नाही ना, आपल्याला उठाची गांडी मुक्का घ्यायची सवय ना. हां, मोठा महाराज पाहिजे, मोठा पाहिजे. घे उठाची गांडीचा मक्कू घे. इतक्या खालच्या पातळीवर बोलायची पाळी का आली? काही नाही ना हो, ते सांगून काही सांगतात. हां, लई मोठमोठे महाराज, जर त्यांच्याकडनं एखाद्याचा उद्धार झाला नाही तर काय त्या मोठेपणा काय काडी लावून पेटवायचं आहे का? हां, स्वतःचा उद्धार झाल्याची गॅरंटी पाहिजे. बरं सांगा तुम्ही, तुमचा उद्धार झाला हे तुम्हाला कळायला पाहिजे का काय पाहिजे? स्वतःला खात्री व्हायला पाहिजे ना माझा उद्धार झाला. तुकाराम महाराज सांगतात काही बी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. हां, उद्धार झाला का? उद्धार झाला तर कळायला पाहिजे. हां, मग तुम्हाला मान कळतं, अपमान कळतं, निंदा कळते, स्तुती कळतं, अंगाला असं गलण झाले ते कळतं, खिशात पैसे आहेत, कुठं बसलेले आहेत, हे सर्व कळतं ना. मग उद्धार झाला आपला कळायला नको का? हां, आणि मी तर सांगतो आपल्या संप्रदायामध्ये ज्याला मरून जगता येईल, ज्याला मरून जगता येईल तोच खरा बहादर. मरून जगता यायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी स्वतःचं मरण डोळ्याने पाहिलं. आहेत का एखादी महाराज मरून म्हणजे मरून जगता यायला पाहिजे अशी क्रिया करून देणार आहेत का? माझी अमरण देखील अमर डोळा. हां, त्यांनी स्वतःचं मरण डोळ्याने पाहिलं. तुम्ही पाहिलं का? पाहिलं. पण तुम्हाला ओळख करून देणार पाहिजे. तुम्हाला ओळख करून द्यायला पाहिजे. मरण कोणाला आहे? मरण कोणाला? द्यायला आहे का आत्म्याला आहे? देह तर जड आहे हो. द्यायला कसं मरण? मनाला आहे. आत्मा तर मरण कोणाला आहे? हां, मरण कोणाला आहे? जाऊ द्या. जन्म कोणामुळे? वासने. मग आता सांगा तुम्ही आता मरण कोणाला आहे? वासनेला. हां, मग आता सांगा तुम्ही आता मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुसले, बुड पुसले, वसवसले देवभाव. वरण येईल, उरलं तुमचं वरण, उरलं रात्री आणि ते तुम्ही झाकून ठेवलं आणि सकाळून उघडून बघा तुम्ही त्याला बुडबुडे आलेले असतात. काय सर बुडबुडे? मग सांगा तुम्ही आता सर हे एकच आहे. तुम्हाला मरण कोणाला हेच माहिती नाही. मरण द्यायला नाही आहे. देह तो पंचमहाभूताचा आहे आणि पंचमहाभूत म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. ते कसं काय मरेल का? ते दगड मरताना पाहिलं का तुम्ही? नाही. आकाश मरताना पाहिलं का? पाणी मरताना पाहिलं का? आणि हे सर्व एकत्र आलेले आहेत. मरण यांना नाही ना. मरण वासनेला आहे. मरण कोणाला आहे? वासनेला. मग तुम्हाला वासना मारायची का काय करायची? मारायचे. हां, मारायचे. मग वासना मारणे सांगा तुम्ही आता. शेंगदाणाचं टरपडं जर काढलं आणि पेरलं तर उगेल का? नाही. मग ते टरपडं काढायला बुलडोजर लावतात का?
ते शेंगदाण्याच्या टरफलं काढायला बाजूला असं हाताने नुसतं असं केलं तरी निघतं. हां, तुम्ही तांदूळ घ्यायला जायचे आणि पूर्वी लोक तो तांदूळ चांगला आहे काय बा, ते साळ विकायचे. काय विकायचे? साळ. ते हातात घ्यायचे अशी आणि असं असं करायचे. हां, बारीक आहे का लांब आहे का काय आहे? हां, किती सोपं आहे ते. हं? अरे वासना जाळणं एवढं सोपं आहे. वासना जाळणं एवढं सोपं आहे. मग वासना जळाली, मग वासना जाळून म्हणजे जसं बी भाजलं ते खायला किती चांगलं लागतं. पण उगेल का? अग्निकुंडे बीजे घातली ती अंकुर तशी जेवी मुकली. काय म्हणतात ते? मग अग्निकुंडे बीजे घातली ती अंकुर तशी जेवी मुकली तेवी न फडताची मज अर्पिली शुभाशुभ. मग चांगलं कर्म असो नाही तर वाईट कर्म असो. हा, मग आता सांगा तुम्ही आपण मग आता कर्म आहे ना. हा, जन्माला तुम्ही आले का कर्म आलं? कर्म. आपण जन्माला आलोच नाही. आपण जन्माला आलो नाही तर लोक म्हणते यांना न्यागडा येरवड्याला. हां, इथंच आम्ही इथं वाढदिवस साजरा करतो. हां, केक आणतात ते आणतात आणि बाबा म्हणतो तुम्ही जन्माला आले नाही. मी एका ठिकाणी बोललो होतो काय की घर बांधायला कोणी जन्माला आलो नाही म्हणून. घर बांधायला कोणी जन्माला आला. तेव्हा ऐकून गेलं. पण नंतर तू जिज्ञास होतं तेव्हा बाबा एक शंका आहे काय तुमच्याकडे अनावधानाने एक शब्द चुकीचा गेला म्हणे. म्हटलं वा, बरं झालं. कारण की चुकी दाखवल्याशिवाय दुरुस्ती करता येत नाही. महाराजांनी सुद्धा त्याचे आभार मानायला पाहिजे. जी चुकी झाली ना ती दाखवून द्यायला पाहिजे. आमची चूक जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही ना. कारण की आम्ही हवेत चालणारे माणसं ना. काय मग आता सांगा. मग त्याला म्हटलं भाऊ तुझं म्हणणं बरोबर आहे. मी माझ्याकडनं शब्द गेला. काय शब्द गेला? म्हणे घर बांधायला कोणी जन्माला आला नाही. केवढा चुकीचा शब्द आहे म्हणे. एवढे मोठे बिल्डिंगा बांधलेले आहेत आणि एवढं म्हणे एवढे घर आहेत म्हणे. एवढे घर बांधले लोकांनी. तुम्ही म्हणतात घर बांधायला जन्माला आला नाही. त्याला म्हटलं घर म्हणता कोणाला? घर म्हणता कोणाला? म्हणजे काय भिंती अरे ती व्यवस्था आहे. हे जे ना भिंत धाबं हे स्लॅब हे काय व्यवस्था कशाची? ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षणासाठी ते आहे. बांधलंच नाही. घर या पोकळीला म्हणतात. घर या पोकळीला म्हणतात. तर घर ही संज्ञा. सांगा तुम्ही आता सर्व गोष्टीला पैसे दिलेत. ही भिंत बांधली चुना सिमेंट अमुक डमुक याला पैसे दिलेत. हे वर स्लॅब या सर्व गोष्टीला पैसे दिलेत ना. आणि जी गोष्ट स्वयंभू आहे ही आणली का स्वयंभू होती? स्वयंभू. भिंतीला बांधायला हे भिंत बांधायला ज्या वस्तू वापरल्यात स्लॅब वर टाकायला ज्या वस्तू वापरल्यात त्या आणाव्या लागल्या का काय होत्या? आणाव्या लागल्या. हां, ते बाहेरून कुठून तर आणावं लागलं ना. पण पोकळी कुठून आणली का? नाही. बरं ती फुकट आहे का विकत आहे? फुकट. मात्र तू स्वयंभू नाही का मग? मात्र स्वयंभू आमचा वीट म्हणजे विचार. तुमच्या विचाराच्या ठिकाणी तो स्वयंभू पाहिजे. आमचा जो परमात्मा आहे जो नाही घडविला नाही बैसविला आणि पुंडलिकाला आला भेटावाया. म्हणजे कोणाला भेटायला आला ना? भक्त होता ना पुंडलिक. आणि त्याला भेटायला कोण आलं? विठ्ठल भगवान. देव आले ना. मग त्याला कशावर उभं केलं? विटेवर. मग आता हे दृष्टांत आहे का त्याचा सिद्धांत कळायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा आज सुद्धा पुंडलिक बनावं लागेल. आणि पुंडलिक बरोबर पुंडलिक बनले तुम्ही तर देव तुमच्या विटेवर आलाच. कुठून आणायची गरज नाही. का? तो स्वयंभू आहे. तो काय आहे? स्वयंभू आहे. पण आपली भाषा इतरांना कळणार नाही का? कानडीने केला मराठी भरतात. ती भाषा कसं काय कळेल आपली भाषा? इतर लोक हे प्रवचन ऐकतील ना. काय बोलतात काही समजत नाही. काहीच कळत नाही. अरे नामदेव महाराज आपल्याला जाऊ द्या. ज्या त्या ताटात देव जेवायचा, कीर्तनात नाचायचा,
कोण? पांडुरंग स्वतः परमात्मा नाचायचा. आणि ज्यावेळेस पैठणहून आले ज्ञानेश्वर महाराज चारी भावंड आणि त्यांचं कीर्तन पाहून आहे ना, मुक्ताबाई म्हणे, दादा हे कोण महात्मे, की बघा त्याच्या कीर्तनात किती गर्दी आहे. गेले पाहून, त्याने दर्शन घेतलं, सर्वांनी दर्शन घेतलं, फक्त मुक्ताबाईने घेतलं नाही. का घेतलं नाही? कारण त्यांनी वर्णन केलं होतं की पांडुरंगाचे ते जवळचे भक्त आहेत, ते पांडुरंग त्यांच्या कीर्तनात नाचतात आणि ते पांडुरंगाला जीव घालतात. काय आवडते भक्त आहेत पांडुरंगाचे म्हणे. मग सांगा तुम्ही, आता सर्वांनी दर्शन घेतलं पण मुक्ताईने दर्शन घेतलं नाही. दादा म्हणे, बाई दर्शन घे, बाई दर्शन घे. ते म्हणतात, जयाला अखंड देवाचा शेजार. तुम्ही सांगतात ना, त्याला देव अखंड शेजारी आहे, जयाला देवाचा अखंड शेजार, आणि कार्य अहंकार केला नाही. हा, म्हणून पंढरीच्या लोकांना या अभिमान, पाया पडी जण एकमेका. हा, आणि पंढरपूरला का जायचं माहिती तुम्हाला? अभिमानच घालायला पाहिजे. जोपर्यंत तुमचा आपला अभिमान जात नाही, तुम्हाला अभिमान द्यायचा आहे का कोणाचा आहे? देहाचा अभिमान आहे. आणि तो अभिमान जोपर्यंत जात नाही, आणि पंढरपूरला गेल्याशिवाय तो अभिमान जाणारच नाही. काय मग पंढरपूर लोक जात नाही का? जरूर जातात ना. गेला का अभिमान? नाही. अरे जे कायमस्वरूपी महाराज राहतात त्यांचा अभिमान केला नाही तर तुमचं ना आपला काय घेऊन बसलाय? मग खऱ्या पंढरपूरला जायला पाहिजे का खोट्या पंढरपूरला? खऱ्या. मग खऱ्या पंढरपूरला गेले का तो अभिमान केव्हा जाईल माहिती तुम्हाला? ही पंढरपूर कोणी दाखवेल हो? ही सोलापूरची पंढरपूर कोणी दाखवेल? एवढं शेजारीनं केलं ग बया, मला पंढरपूरला नेलं. हा, चालून चालून पायाला काय ते बेस्ट म्हणतात ते. काय आणि आपण पाठपाठांतर त्याची भानगड का पडत नाही? माझा अभंग नाही, काही जास्त पाठपाठांतर नाही. फक्त जी गोष्ट मात्र ती हात यायला पाहिजे. काय वेद काय घेऊन बसले तुम्ही हो? उठाउठी जाय अभिमान. वेद काय घेऊन बसले तुम्ही? वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, ते गुर ये तुझ्याला प्राप्त कैसे. काय ते वेद? वेद अनंत बोलिले, अर्थ इतुकाचे साधीला, विठोबाचे शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावं. का निष्ठून निष्ठून घ्यावे? निजनिष्ठा, निजनिष्ठा. मग कोणत्या पंढरपूरला जायला पाहिजे? अभिमान घालवायचा असेल तर ते म्हणतात, उठा उठी अभिमान जायसे सडकोन, ते या त्या म्हटलेलं आहे. ते या पंढरीशी गडे, खडा पाजर रोकडे, नेत्रे अश्रूंची आधारा, कोटे रोमांच शरीरा. तुका म्हणे काला कोटे अभेद देखीला. हा, आपल्याकडे आज कोर्टात गेलं तर सिद्ध करून दाखवू आपण. अवस्थेबद्दल जर कोणी बोलत असेल ना, तो किती दिली समजा त्या खजुराच्या झाडासारखा, एवढा जरी मोठा तो महाराज असेल ना, कोर्टात गेलो सिद्ध करून दाखवू आपण, जर अवस्थेला कोण नावं ठेवत असेल तर. हा, पण नाही हो. तुमचं आपलं मी काय केलं? लग्न लावून दिलं आणि सासरी पाठवलंच नाही. जिथं होते तिथंच ठेवली. लग्न झाल्यानंतर, लग्न जोपर्यंत होत नाही मुलगी कुठं राहते? माहेरी राहते ना. मग लग्न झाल्यानंतर सासरी पाठवलं पाहिजे नको? नांदायला पाठवायला पाहिजे. नांदायला पाठवलं पाहिजे नको? आम्ही बी उलगेल, लग्न लावून दिलं तुमचं, तुम्हाला झालं बरं झालं लग्न, हा रेस्ट झालं. नांदायलाच पाठवलं नाही. हां नाही सर, झालं तुमचं. आणि कोणाचं कोणी छोपून देतो? हां, किती कोण संप्रदायामध्ये काही राहिलं नाही, कोणाला कोणाचा धाक राहिला नाही, कोणाचं राहिलं नाही, काही राहिलं नाही. जो तो स्पर्धेमध्ये पडलेला स्पर्धा कळकळ कोणाची नाही. मी असं म्हणतो तुम्हाला, श्रीपाद बाबानंतर एकही माझ्या सगट एकही कळकळीचा माणूस नाही, एकही नाही संप्रदायामध्ये. असे शब्द मला दाखवून द्या, मी त्याचे काय सांगू तुम्हाला. हो, त्याचे पाय धुवून पिईन मी. एक असं दाखवा, कळवळा त्याला असा कळवळा. हो, काही नाही कोणाला. मी त्याच्यातच आहे, मी पण त्यांच्यातच आहे. त्यांना सोडून नाही. कळवळा पाहिजे ना हो. तुम्हाला जे कळलं, यांना एकच गोष्ट जर कळली ना आणि सांगितलं, बाई कोणाचं सांगू नको बरं. ती म्हणते 2 भाकरी पोटात राहतात, पण ते नाही. 2 भाकरी पोटात, मग तुमचं एवढं माझ्या पोटात राहणार नाही का? सर्वात आकाशवाणी फास्ट जर असेल
अरे एका तासात गावात बातमी सर्वे. कोणाला सांगू नको, कोणाला सांगू नको, कोणाला सांगू नको, कोणाला बरोबर बातमी. हो, सर्वकडे बातमी जाते. कारण काय वय याचं कारण काय? त्यांचा दोष आहे का तो? नाही. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस युद्ध झालं, पांडवांचं युद्ध झालं, त्यावेळेस कर्णाला मारलं, विजय झाला. आणि ज्यावेळेस ओवाळायला आली धर्मराजाला, त्यांना ओवाळायला आली ना, त्यावेळेस ती रडत होती. कोण? द्रौपदी काय? का कुंती? रामकृष्ण हरी. धर्मराजाला बोलायला त्यांच्या आईचं नाव काय? कुंती. हा, रडत होती. त्यांना असं वाटलं की एवढा आनंदाचा दिवस, जे आम्हाला सुईच्या टोकावर इतकं सुद्धा देणार नव्हते काय, आणि आमचा हक्क आम्ही मिळवला, आणि एवढा आई का रडते? तर त्याने सांगितलं, खरं सांग का रडते, खरं सांग. ते म्हणाले, कर्णाला मारलं तर तुमचा भाऊ होता म्हणे. मग त्याला वाटलं, जर तू अगोदर सांगितलं असतं, आम्ही जगावर राज्य मिळवलं असतं, जगावर. शाप आहे तुला, जा, तुझ्या पोटातच काय राहणार नाही. यांचा दोष नाही. बरं, आता तू शाप कधी बोललं? द्वापार युगामध्ये. तेव्हा बोलले, पण आजही खरं आहे का नाही? म्हणून काही लोक सांगतात, भिंतीजवळ सांगा पण बाईजवळ सांगू नका. कोणतीही गोष्ट सांगू नका बाय, सांगू नका. पण काय सांगू नका, कोणती गोष्ट सांगू नका. ज्या गोष्टीचा परिणाम वाईट होईल अशा गोष्टी सांगू नका. सांगू नका बा. मग आता सांगा तुम्ही, आता ह्या ज्या काही घटना आहेत, हा जो संबंध आहे, या संबंधाचा तुम्ही अर्थ काय लावतात, कसा लावतात? एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती जे पंढरपूर आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग एवढं लोक ऐकत नाही काही, मग काय विचारत नाही, महाराज ही पंढरपूर कोणती? आणि जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, ते कोणती? काय काही कोणीच विचारत नाही. कोणी विचारत का? गरज नाही ना, गरज नाही. गरज अशी तर मनुष्य विचारलं असतं नाही. तुम्ही एखाद्या गावाला चालले आणि तो रस्ता तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही चालतच राहतात का विचारपूस करतात? म्हणजे तुम्हाला निश्चित जायचं याचा अर्थ. मग आता महाराज लोकांना तुम्ही शंका विचारत नाही, याचा अर्थ तुम्हाला परमार्थ करायचा का नाही करायचा? मला तर आतापर्यंत अनुभव आला नाही की कोणी काही विचारला असेल शंका. बरं, त्या शंका आध्यात्मिक असावे. कोणत्या असावे? आध्यात्मिक. पारमार्थिक नाही. हवी गोड जाऊ. मी काय बोललो? अध्यात्म आणि परमार्थामध्ये काय फरक आहे? काय बघ, अध्यात्मामध्ये आणि परमार्थामध्ये. आता तुम्ही मी आमच्या साहेबांना सांगायचो, साहेब आम्ही देवदेव नाही करत बरं का. ते म्हणजे देवदेव करत नाही, मग काय करतात? म्हणजे आमचं अध्यात्म ज्ञान. आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं, अध्यात्म ज्ञान वाचून सर्व कर्म निरर्थक. अध्यात्म ज्ञान वाचून सर्व कर्म निरर्थक. मग आता तुम्हाला अध्यात्म ज्ञान गरजेचं आहे का देवदेव करणं गरजेचं आहे? मग अध्यात्म ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपण असे आपण, या नाव अध्यात्म ज्ञान. पाहावे आपण असे आपण. मग आता सांगा तुम्ही, आपली ओळख आपल्याला करून घ्यायची का जगाची ओळख करायची? आपलीच आपली ओळख करायची. या नाव अध्यात्म ज्ञान, या नाव अध्यात्म ज्ञान. काही नाही, सब गोळे 12%. अहो मी सांगतो, मला असा प्रश्न निर्माण होतो, त्या काळामध्ये मोजकेच महाराज लोक होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये मोजके म्हणजे काय, प्रत्येक जाती आहेत ना, त्या जातीमध्ये एक एक महाराज होता. मुसलमान सुद्धा होता. हे आपल्या संप्रदायामध्ये मुसलमान, लतीफ, मोमीन हे मुसलमान बी होते. आपल्या या संप्रदायामध्ये होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये हे सुद्धा होते. तुम्ही बघा, काकडा बोलतात ना, त्या काकड्यामध्ये दिलेले सदन कसाई होता, सोनार होते, सावता महाराज होते,
गोरोबा काका होते, सर्व जातीमध्ये होते. ब्राह्मणमध्ये माऊली होते, नामदेव महाराज होते, तुकाराम महाराज होते कुणबीमध्ये. म्हणजे सर्व जातीमध्ये जेवढ्या जाती तेवढे महाराज होते, म्हणजे मोजकेच ना. आता किती महाराज झालेले. गावोगावी गल्लोगल्ली बी नाही तो नाही शब्द वापरायचा. हागणाऱ्यापेक्षा भंगी जास्त. हा? एवढे महाराज झालेले. बरं त्यांचं उद्दिष्ट काय आहे? त्यांचं उद्दिष्ट काय आहे? त्यांचं उद्दिष्ट काय आहे? हा? महाराजांचं उद्दिष्ट काय असावं बरं? काय म्हणतात? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो सोमी मजावे वसाय दावे. हे प्रांती व्यंकटेशालो, दया सत्कर्मी रती वाढो. होता परस्पर मैत्र देवांचे, दुर्गांचे किमिर लावो. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो देवांचे रतो ते लावो. काळी जाते ईश्वर निष्ठांची मंदिळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया होता. सदा कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, संक्रमिते आलांचन. मार्कंड जे तापहीन, ते सर्वै सदा सज्जन. सोयरे ऋतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजित आधी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे. विशेषी लोकी दृष्टा विजय होवा विजय. एक म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वै ज्ञानदेव सुखियाला, येणे वै ज्ञानदेव सुखियाला. ओम शांती 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 शांती. एक सेशन होऊन गेलं, एक सेशन बुडलं. तुम्ही आता दुसऱ्या